नमस्कार. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आंदोलन त्यांनीच राज्यातील गावागावांपर्यंत पोहोचवलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटीमधून मराठा आरक्षणासाठी ते लढा देत आहेत. नमस्कार. मनोज जरांगे आता निवडणूक लढवतील का, या सगळ्या गोष्टी आपण जाणणार आहोत. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा. असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण देत असतो. गेल्या 13 महिन्यापासून अंतरावली सराटी गावाचे नाव राज्यभर पोहोचले, परंतु आता मनोज जरांगे पाटील यांचा संपर्क पत्ता बदलणार आहे. ते आता सोलापूर धुळे महामार्गावरील पैठण फाट्यावर आपले कार्य उघडत आहे. या ठिकाणी छत्रपती भवन नावाने त्यांचे नवीन कार्यालय तयार होणार आहे. शुक्रवारी जरांगे पाटील यांनी नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन देखील केले. आता दसरा मेळावा जो येणारे दसरा मेळाव्याप्रमाणे म्हणजे शिवसेनेप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचा देखील आता मोठा मेळावा होण्याची आता जय्यत तयारी देखील चालू आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती अजून पूर्ण बरी झाली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की अजूनही तब्येत संपूर्ण बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळाव्याला येण्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरून दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. राज्यातील मराठ्यांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. या मेळाव्याला राज्यभरातून अनेक जण येणार आहेत. दसरा मेळावा हा पण त्यांचे राजकीय अर्थ काढू नये, म्हणजे काही राजकीय अर्थ काढू नये, फक्त आपला एक समाजाचा मेळावा असणार आहे असं त्यांनी सांगितलं. दसरा मेळाव्याला कोणी राजकारणी मनाला जाऊ नये. त्यांची तुम्हाला जी काही अडवणूक होईल ती करू नये. मी सर्व नेत्यांना सांगतो, मराठा समाजातील कार्यकर्त्यांना आडवे पडू नका. म्हणजे बघा, नारायणगडावर येणारा जो काही दसरा मेळावा आहे तर दसरा मेळाव्यासाठी फक्त आपल्या समाजासाठी असणारे असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक दसरा मेळाव्याला येणार आहेत. फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. बघा, परत एकदा बोचरी टीका त्यांनी केली. मी लोकसभेच्या अगोदर सांगितले होते मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय सरकार निवडून येणार नाही. निवडणूक लागल्या अगोदर मराठ्यांना मागणीचे विचार करा, अन्यथा देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील मोठी पश्चातापाची वेळ देखील त्यांना भविष्यात येईल असं जरांगे यांनी सांगितलं. भाजपमधील मराठ्यांनी पण हाच विचार करा. ज्यांनी फडणवीस यांना सांगा की जर माझा नाईलाज होईल, जर तुम्ही आम्हाला आरक्षण नाही दिलं किंवा तुम्ही जर आमचं आरक्षण पास नाही केलं तर भविष्यात तुम्हाला खूप काही त्रास होईल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. सो या सगळ्या गोष्टींमधून आता एक नवी जी गोष्ट सुरू होणार आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा, आणि आता ते विधानसभा निवडणूक देखील लढवू शकता. आता त्यांनी त्यांचे कार्यालय देखील ओपन करणं सुरू केलं. सो या सगळ्या गोष्टींमध्ये आता मनोज जरांगे लीड घेत आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय ते राहणारच नाही असंच आता याच्यातनं दिसतंय. पण बघूया पुढे काय होतं. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.